तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहम्। Ding jack, ding jack, ding jack, ding jack, ding jack, ding jack, ding da jack, ding jack, ding da 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 jack, ding jack, ding jack, ding jack, ding jack. अवी अवी ओरडलास एक जोरात ठेवून दे ना मी. बाबा लागतं अजून जोरात ओरड म्हणजे सगळ्यांना कळू दे की आईबाप मारतात त्या पोराला. पण आईबाप कौतुक करतात ते दिसत नाही. आईबाप अवी, प्रेम अवी, करतात ते दिसत काय नाही. चाललंय? हे काय आहे? कशासाठी आणलंय सगळं? ये इकडे. उठ. हे काय आहे? अव्या काय करतोस तू? कशा करता आणलंय सांग. कशासाठी आणली आहे? कशासाठी आणली आहे? अव्या अरे मला आत येऊ दे तर दार उघड. तुला कळावं तू शिकावंस म्हणून आणलेत ना. हा मोबाईल फोन तुला दिलाय, गिटार दिले, खेळणी आणून दिलेत, तुला कम्प्युटर आणून दिलाय. त्याचं हे 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 काय? हे काय? हे 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 पाहतोस तू? नाही बाबा, अव्या अरे काय काय चाललं होतं तुझं? तू काय तू श्लोकवर हात उचललास आता? अव्या तू श्लोकवर हात उचललास काय का? करू? काय करू सांग ना. चार चौघात आबरूचे धिंडोळे काढेल आपल्या तो. काय बोलतोयस तू? असं काय काय? बघ हे श्लोकच्या श्लोकच्या खोलीमध्ये मिळालं हे सगळं. नाही रे हव्या हे श्लोकच्या खोलीत अरे? काय कसं? हे मी तुला विचारलं पाहिजे. तू असतेस दिवसभर त्याच्यासोबत घरामध्ये. अव्या मी पण मी हे असं मी नाही तुला सांगून बघणार आहे का तुला सांगून लावणार आहे हे सगळं आतमध्ये? हं? कुठनं आलं त्याच्याकडे हे सगळं? हं? अरे शाळेत जातो ना तो. हे आता शाळेत जाऊन बघायला पाहिजे. हा नेमकं काय करायला जातो शाळेत? शाळेत
शाळा. काही मुलांचा शैक्षणिक अड्डा तर काही मुलांचा आणि आता सुरू आहे अटीतटीची झुंज. 6माही परीक्षेचा शेवटचा पेपर. असो, आता 1983 साली लॉर्ड्सवर भारतानं वर्ल्ड कप जिंकला, पण त्याच वेळी आनंदाश्रम चाळीत चमचा गोटीत पहिली आली गावस्कर. आणि तेव्हापासून तिने ठरवून टाकलं होतं आपण हारायचं नाही. बाहुल्यांमध्ये कधी रमलीच नाही अशी गावस्करांची डॉली. आता हे बघा, प्रायोगिक रंगभूमीचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या पंढरीनाथ रेग्यांची दुसरी प्रायोगिक चूक म्हणजेच हा भाग्या उर्फ भाग्येश रेगे. त्याच्या आईबाबांपासून ते त्याच्या शिक्षकांपर्यंत सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की या भाग्याचा काही नेम नाही. गोंदूबाबा कणकवलीकर यांच्या नवसानं झालेली आरती पुराणिक अर्थात चिऊ आजही परीक्षेला बाबांना सोबत घेऊन येते. 33 कोटी देव हिच्या घरात आणि गायीच्या पोटातच आढळतात, पण हिच्या पोटात काही राहत नाही. चला शेवटची 10 मिनिटं पटकन. आपला जन्म टाइम टेबलवर चालण्यासाठीच झालेला आहे असं मानणारा हुशार चिकित्सक अविनाश गंधे म्हणजेच अव्या. ह्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा पुस्तकातच शोधतो, कारण ती द्यायला ह्याचे आई बाबा घरात नसतात. करूया दंगा घेऊया पंगा पुस्तक पाटी खुंडीला टांगा उठता बसता नसेल आता अभ्यासाचा सल्ला भिका मुन्या साऱ्या चिंता करूया करूया करू करूया 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 आता कल्ला 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 करूया आता कल्ला 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 करूया आता कल्ला 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 करूया आता कल्ला कल्ला कल्ला. धमाल फंडे शोधू सारे याकलेचे तोडू तारे हुल्लडबाजी चिल्लर चाळे पुन्हा नव्याने सुरू करा रे. येल संधी जिथे चकटफू खुशाल मारू डल्ला करूया आता कल्ला 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 करूया आता कल्ला 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 करूया आता कल्ला 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 करूया आता कल्ला कल्ला कल्ला. काय चाललंय इथं? काय परिस्थिती आहे? तुम्ही गडबड काय करताय? चला एकीकडे घरी निघा, गुपचूप निघायचं. हव्या आई बाबा उशिरा घरी येणार आहेत. घरात बसायचं, बाहेर दिसला तर बुकलून काढीन एकेकाला. चला निघा. ज्योतिताई, ज्योतीसारख्या मुलीकडनं ही अपेक्षा नव्हती हो. पण ते म्हणतात ना, मी नाही त्यातली आणि करीला बा आतली, अशी झाली गत. लक्ष नाही हो मुलांकडे, लक्ष नाही. काय म्हणते मी? हो ना, हे तर काय आधीच झालं ना. कीर्तन वरून कीर्तन आणि आतून तमाशा असं आहे सगळं. तरी मी शारदेला सांगत होते बरं का, लक्ष ठेव मुलीकडे. पण नाही, 4 चौघात बोलू नये, पण खाल्लं ना शेण. काय खाल्लं ना शेण? शेण खाणं म्हणजे? प्रश्न सोपा होता, पण उत्तर हात पण नाहीये शेण खाणं. तेच तर, शेण काय खायची गोष्ट आहे? मी लहान असताना खडू खायचे, भाग्या माती खायचा.
पण म्हणून आम्ही घर नाही सोडलं कधी. मग ज्योतिताईच का सोडून गेली? खायला मिळावं म्हणून माणसं घर सोडतात. पक्षी घरटी आणि मासे वॉटर टँक. टँक मधल्या वॉटरला जेव्हा माशांचा कंटाळा येतो तेव्हा माणसामधल्या प्राण्यांना पाण्याची ओढ लागते. मासा म्हणतो माणसाला, माझं घर पाण्याचं, चिवचं घर मेणाचं आणि माणसाचं घर शेणाचं. काय आहे? काय चाललंय? नाही ते बाबांच्या नाटकं होतं. बदकाच्या अंड्यांना डेटॉलचं स्नान. तुझे असले फालतू डायलॉग बंद करशील का प्लीज? आपली ज्योतिताई आहे ना, ती चाळ सोडून गेलीये आणि त्याचं कारण आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. कळतंय का तुला? हे शेण खाणं म्हणजे काही गुन्हा बिना नाहीये ना? नाही रे, नाही तर पोलीस नसते का आले? आपल्यापासून लपवलं जातं ना, म्हणजे या शेण खाण्यात काहीतरी आहे आणि त्याच्यामुळेच आज आपली ज्योतिताई चाळ सोडून गेली. ती का गेली हे शोधणं ना, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. चिव, भाग्या, डॉली या दिवाळीच्या सुट्टीत फटाके, फराळ, कपडे सोडून शेण खाणं म्हणजे काय हे शोधायचं. या लोकांचे घेतलेल्या सगळ्या वस्तू परत मागतात. आता या शिंदे बहिणींच्या 3 मिरच्या. अगं शैला, कालचा प्रकार ऐकलास ना? माझा तो बाई विश्वासच बसत नाही. विश्वास मिळाला पानिपतात. तुला सांगते, आता या ज्योतीनंतर सावंतांच्या नेहाचा नंबर लागतो की नाही बघ. घसरला पाय आणि नंतर हाय हाय काय हो ना काय. मी काय सांगते ते, आता ही ज्योती कॉलेज जाते ग आई असं म्हणून लवकर निघायची आणि रोज उशिरा घरी यायची. आता कोण बघायला गेलं होतं? ही कॉलेजला जायची की आणखीन कुठे जायची? काय रे, काय चाललंय? काय ऐकतोयस? काय ऐकत नाही काकू. ती गोटी रक्षण करा ही पोरं पण तेच दिवे लावणार. आमच्या पाठीशी राहा. तुमची सदैव कृपा दृष्टी आम्हावरी ठेवा. बोंधू बाबा तुम्ही आमचं रक्षण करा. बोंधू बाबा तुम्ही आमच्या पाठीशी राहा. तुमची सदैव कृपा दृष्टी आम्हावरी ठेवा. वा वा वा. घे प्रसाद घे. आई, गोमूत्र प्यायला तर काय होतं ग? छान असतं, पवित्र असतं ते. आणि शेण खाल्लं तर? शी, नको ते प्रश्न विचारू नकोस. पण मुलं का विचारणार नाही? हा, मुलं विचारणार. अहो, प्रश्न त्यांनी विचारायलाच हवे. कसं असतं, प्रश्न विचारणं हा मुलांचा स्वभाव आहे. हो नाही का? हा? मुलांच्या स्वभावामुळे आपण तोंडघाशी पडतो, त्याचं काय? तसं होतं, कधी कधी होतं. पण तरी कसं आहे, शेवटी मुलं म्हणजे बघा फुलपाखरं असतात. हो, हा? त्यांचे पंख कापून कसं चालेल? नाही नाही, मुलांच्या मानसिकतेवर कधीही घालायचं नाही. हा, कधीही नाही. एखादं अजून उदाहरण द्यायचं झालं तर बघा, म्हणजे मुलं जरासारखी असतात. जरा नाही का, खळखळ खळखळ असं वाहत राहा, तशी असतात, छान असतात. त्याच्यानंतर बघा, कोवळं ऊन कसं अगदी छान सुंदर दिसतं. तसंच आहे त्या पोरांचंही. हा, काय रे, शुद्ध असतात बिचारी, निर्मळ. बाबा, हा, मी एक प्रश्न विचारू? बघा. बोल बाळा, बोल 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 बोल. बाबा, बाबा हम्म. तुम्ही ना कधी शेण खाल्लंय? 1, 2, 3. चौथ्याने उमटलं नाहीये रे. म्हणजे प्रश्न विचारणारे शास्त्रज्ञ होतात आणि आम्ही विचारलं तर आगाऊ. नाही रे हव्या, काही झालं ना तरी आपल्याला याचा शोध लावायलाच हवा. मनात प्रश्नांचं वावटळ जेव्हा थैमान घालायला लागतं तेव्हा आयुष्याचं गलबत दिशाहीन फिरायला लागतं. बाबांच्या नाटकात होतंय दिशाहीन वावटळ. मी तर गोठ्यात जाऊन पण विचारलं कोणी शेण खातं का, कोणी उत्तरच नाही दिलं. आता शोधायचं कसं? एक मुलगा आहे, त्याचा बरोबर अर्थ सांगू शकेल.
आय लव्ह यू संपदा, आय लव्ह यू. यायच आपली लवण. जन्नत की हूर और चांद का नूर, गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान. चला आपण लग्न करणार तर हिच्याशीच आयुष्यात. कसम ऊपर वाले की, दुनिया की कोई भी ताकत मुझे संपदा से जुदा नहीं कर सकती आयुष्यात. क्या बात है विशुभाई, रेट्टा अनिल कपूर. संपदा, तेरा नाम इस कर्कट अक्षर मैंने लिख दिया है. अब मेरे लहू का एक एक कतरा बस एक ही नाम पुकारेगा. कानपाडा. हो, तुझं स्पेलिंग चुकलंय. अरे एन नाही एम येतो संपदा. फालतू लोग, तुम्हाला तुम्हाला काय करायचं? बस साला लोग, बस तुझे तुम्ही लोक होतात म्हणून माहिती पडलं यार. संपदाने वाचलं असतं ना तर काय बोलली असती यार ती. म्हणून म्हणून तुमच्यासारखे बॉयफ्रेंड हवे आयुष्यात. पण चालेल, तुम्ही लक्ष कुठे देता ना आमच्याकडे. यायला आम्हाला जर निबंध लिहून हवा असतो तेव्हा तुमच्या पेनातली शाई संपते ना. भग्न देवालयाचे मनोगत आठवत काय? आठवत आहे? शाळेत कोण कुत्रा विचारत नाही आपल्याला, पण अपना भी दिल दरिया है. और बोला आयुष्यात काम काय बोला. हा, शेण खाणे म्हणजे नक्की काय रे विषय? या शेणाचे ना वेगवेगळे टाईप आहेत. तुम्हाला कोणता पाहिजे तो बोला. जे खाल्ल्यावर मुलींना घर सोडावं लागतं ते. अच्छा, ते म्हणजे तुमच्या बेसिक मध्येच लपडा आहे. 10वी लास्ट इयर. त्याआधी ना 1ली ते 9वी चा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. काय असतं आयुष्यात मुली आहेत ना, मुली आहेत ना. हा? हा आहेत, 2 मुली पण आहेत, त्यांनाही ऐकायचं. मुली आहे मग इकडे नाही. डिचॅक 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 म्हणजे डिचॅक डिचॅक म्हणजे एकदम खतरी चीज. सॉलिड, गरम, थंड, फुलटू आयुष्यात. पण नक्की काय? ही एक साधना आहे, तपश्चर्या. हा शुद्ध बोलतो. कारण विषय शुद्ध आहे. विषय शुद्ध आहे. हे घ्या, 21 अपेक्षित आहे आमच्याकडे. आहे पण हे अनपेक्षित आहे. हं? वाच. आम्हाला पण दाखव ना. ही असली पुस्तकं मला असं काही वाचायचं नाहीये. विशू, ह्यातलं एखादं चित्रांचं पुस्तक असेल तर दे ना. उद्या नक्की. विशू, ह्याचा लेखक कोण आहे? अरे बाबुआ, यात लेखक कोणी असो, गोष्ट एकच असते आयुष्यात. अरे भाग्या, Ding jack, 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 ding da da, ding jack, ding da da, ding jack, ding da jack, da
ए रेड्या काय करतोस? नाही 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 काय नाही काय नाही काका काय नाही. काय नाही? ए, अविनाश अव्या अव्या ए आव्या तुझे बाबा रोज स्कूटर वाकडी का करतात रे? अरे स्कूटर सोड, आपली बोबडी वाकडी होणार आहे. का काय झालं? अरे काल काकांनी मला पायपाजवळ बघितलंय. आता मेलास मग तू. ए विद्या थांब थांब मला 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 बोलायचं तुझ्याशी. हा काय बोला ना. नाही तुझ्या आव्याकडे मी बघतोच आहे, पण मला एक सांग, तुझं लक्ष आहे ना तुझ्या मुलाकडे? म्हणजे नाही म्हणजे तो दिवसभर काय करतो, कुठे जातो, त्याचं काय चाललेलं असतं, काही पत्ता आहे, लक्ष आहे? अरे काय काका तुम्ही असताना आम्हाला कसली आली चिंता? हा? नाही मी आहेच ना, पण तूही राहा जरा त्याच्या बरोबर बाप म्हणून. त्याच्या वयाचा होतास तेव्हा मीच तुझा कान धरला होता म्हणून आज बँकेत ड्युटी करतोस ना. मार. पिन मारलीये काकांनी. त्यांनी सगळं सांगितलेलं दिसतं तुझ्या बाबांना. मला एक कळत नाही, यांची मुलं फॉरेनला गेली ना तेव्हाच का नाही यांना बरोबर घेऊन गेले? त्याच्या मुलांचा सोड रे, तू एक काम कर, माझ्याकडची पुस्तकं आत्ताच घेऊन जा. आत्ता? अरे हो, आज बाबा घरी आल्या आल्या झडतील. छे 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 कशाला उगाच? आपली मुलं काही गुन्हेगार आहेत का काका? हुशार आहेत ती, सतत नंबरात येतात. उलट मी तर म्हणेन आमची मुलं आमच्यापेक्षाही हुशार आहेत. तुमची मुलं तुमच्याही पेक्षा हुशार आहेत हीच भीती आहे विद्याधर. काही करू नकोस रे. उद्या तुझे आई बाबा नाही आहेत ना घरी? पण नाही घरी नाही. उद्या विशू कधी येतोय नवीन पुस्तकं घेऊन? छान दिसते जाऊ. चल ना आता. सुट्टी काय उगाच घेतली का? वाटलंच होतं मला. बाहेर आहे दिवाळी आणि घरात वातावरण उन्हाळी. मी काय बघत असले. तो जिंदगी है झूम ले जरा, नाचिए बदन झूमे हर कदम, साथ होगे होश होगे मेरे साथ साथ बोलो झूम 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 बाबा झूम 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 बाबा झूम. ए झूम ये जहां रात में यहाँ, नशा तो जिंदगी है झूम ले जरा, नाचिए बदन झूमे हर कदम, साथ होके होश होके मेरे साथ साथ बोल झूम 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 बाबा झूम 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 बाबा झूम. ये कोण आहेस तू आणि असं का बघतोयस? मला अगरबत्त्या वगैरे नकोय, चल निघ इथून. अगं अगरबत्तीवाला नाहीये तो, मित्र आहे तो आमचा विशू. आणि विशू ही आमची नेहाताई. नेहा? ताई, नेहाताई. हा मित्र? हा मग आपण पुस्तकं देतो ना. पुस्तकं? अगं वाचनाची आवड आहे ना त्याला. आव्याकडे पुस्तकं असतात बघ, म्हणून आलाय पुस्तकं घ्यायला. पण आज आव्या घरी नाहीये. कुठे गेला आयुष्यात? ए थांब, मी तुला सांगते. चल 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 लवकर चल. डॉली काकांनी पकडलं ना तेव्हापासून आम्ही इथे येऊन वाचतो पुस्तकं.
भाग्या भाग्या कुठे ए खाली ये. काय रे काय आलंय ये ना खाली. अरे आयटम 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 बॉम्ब. म्हणजे अरे ती तुमच्या चाळीतली झूम 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 बा. बास बास खूप बोललास विशू. पुन्हा आमच्या नेहाताईला आयटम बॉम्ब बोललास ना एक दिनच. नेहाताई बघ हा विषया बघ मैत्री तुटेल आपली. अरे ती ताई आहे आमची. काही आहे पण सॉलिड आहे. आणि भाग्या यात ताई बी ना काय नसतं. असते ते फक्त नर आणि मादी. अरे डिचाकचा बेंजो ना सगळ्यांच्या मनात वाजत असतो. फरक इतक्यात जो मनातल्या मनात त्याच्यावर नाचतो ना तो सभ्य आणि ज्याचा बाहेर ऐकू येतो ना तो असभ्य. मग आम्ही सभ्य होता पास. हा ओके ओके वाचून झालंय ना. हो हो. आता पुस्तकं सोडा. आता प्रॅक्टिकल्स. अरे म्हणजे स्वतः नाही करायचं. दुसरं कोणी करत असेल ना तिकडे जाऊन चुंबडीमध्ये झाकणी मारायची आयुष्यात. म्हणजे बघायचं बघायचं. हे पण आपण हे सगळं बरोबर करतोय ना. नाही तर शिकणार कसं सांग ना. शिकणार कसं. आणि याचे कुठे क्लासेस पण नसतात. पाहिलेत का कुठे. आमच्या इथे डिचाक शिकवला जाईल असा बोर्ड नाही. अरे आयुष्यात कोण कोणाला शिकवणार नाही रे. आपल्याला माहिती आहे ना. हो हा बरोबर बोलतोय. मी सुद्धा बाबांबरोबर राणीच्या बागेत गेले होते ना तेव्हा 2 सिंह काहीतरी करत होते. मी बाबांना विचारलं बाबा हे काय चाललंय. बाबा म्हणाले की त्या सिंहाला बरं नाहीये ना म्हणून सिंहीण त्याला पाठीवर टाकून घेऊन चाललीये डॉक्टरांकडे. मग बाबा का बोलले. बाबा म्हणाले बघा शिका परोपकार प्राण्यांकडून शिका. मस्त चुना लावला बाबांनी. तुम्हाला घरी कधी राहिले आवाज आ आ आ आ आ असले. नाही 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 नाही. हे पण आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ते ते ऊ ऊ आ आ ते सगळं. मिळेल पण आता नाही. रात्री दिवे बंद झाल्यावर. कुतूहल ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा मनात शिरली की उत्तर मिळेपर्यंत बाहेर पडत नाही. आणि तसंच झालं. हो काका निदान महाराष्ट्रातले किल्ले तरी सोडा. शिव चल ना जाऊयात. अरे काय अजून किती वेळ. हिम्मत नाही यार नाही का. थांबा ना जरा. काय रे काय चाललंय. किल्ला इतिहासाचा अभ्यास वाटतं. हो छान. कुठला किल्ला आहे. बाले किल्ला. हा नाही नाही रायगड. हा रायगड. हो असू दे असू दे. चला आणि हो जास्त जागत बसायचं नाही. हो लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे. हा आठवा लवकर खूप झाला आता. तुम्ही चला मुलींनो घरी चला. हो काका हे निघालो. उशीर झाला. हे काय गडबड आहे चला घरी. किती वाजले आता. चला चले. हो हो चालेल. चला चला काका. कैलाला आपले काका काय बोलले. इतिहासापासून आपण काय शिकलो. काही महत्वाच्या आणि मोठ्या मोहिमा या रात्रीच पार पडतात. गनिमी कावा. हा इतिहास पण बोलतो. कारण विषयच ऐतिहासिक आहे. चला आणि लक्षात ठेवा झाकण मारणं म्हणजे 2 गोष्टींचा गेम. कान आणि टोला. त्यामुळे दोन्ही उघडे ठेवा. आधी कान लावायचा मग टोला.
चला. अहो जरा इकडे या ना. आलो. बाम लावून द्या ना जरा. आता पान बिन कुठे लावायला सांगते रे? हळूहळू. ए लाईट बंद कर ना. चल ना झोपायला. चल की. तू झोप ना यार, मला अभ्यास करायचा आहे. चाललंय तुमचं? हे ना सासूबाई सोडा बघू. तू पण ना. सुनबाई काय चाललंय तिकडे? इकडे येऊन झोपा. अगं बाई त्या जागे आहेत. हे आहे पण ना रात्रीचं झोपायचं सोडून. हे विषय खूप ऐकलं तुझ्या नादी लागून. आवाज येतात म्हणे आवाज. आले आले कोणाला आवाज आले? जिथं म्हणून गेलो तिथं घोरणं, खोकणं, शिंकणं ऐकतं. अरे काही नाही, काल्पनिक कथा सांगतो नुसता. ती पुस्तकं दाखवून, बाकी काही नाही. है, फालतू. बस 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 चला, नाहीतर आई येईल आता हाका मारत. अरे हे ना रोज नाही होत, कळलं ना? हं? यासाठी ना एक वेगळं टाइम टेबल असतं. हो हो. काही लोकांकडे आठवड्यातनं 2दा, काहींकडे 3दा, काहींकडे 4. मग हे रोज कोण करतं? ज्यांचं नुकतं लग्न झालं ना ते. हे मग असं कोण आहे? कोण आहे? अरे संपदाचा भाऊ. एक मिनिट. काय अरे इथे लोक झोपतात बावट. काही आहे का तू? हो. एक मिनिट. तिकडे नाही जायचं. त्या गडावर आपलं राज्य आणि या मोहिमेसाठी आपण आपला गड देणार नाही. लपडा होईल आयुष्यात. पहिलं सांगतो. ए हव्या सांगेल ना. ए मग ना मान्य करायचं की असं काही नसतंच. नाही मान्य करायचं मान्य. बस करायचं. बस का विषय आहे हा? मित्र म्हणतो ना तो आपल्याला. हीच का आपली दोस्ती? राहू दे रे. तर काय करणार? चला चला. अब आप सुन रहे हैं पुराने गानों का सिलसिला गाने अनजाने. अब अगला गाना है गले लग जा सजना, जिसे आप सुनेंगे जी कुमार की आवाज में, जिसे लफ्जों का साथ चढ़ाया है जे रवि ने. हे बघा काय लिहिलं. मुंबई से संपदा लव मोहित. अहमदाबाद से परेश, सुरेश, रमेश, जिगनी साला हा मोहित और कपूरथला से आपल्याला बोलला आपली लाईन क्लिअर करून देतो म्हणून. आणि आता हाच आयुष्यात आपली संपदा भोळी आहे रे. लहान माझी बावली, मोठी तिची सावली. गाय रे ती गाय, गरीब गाय. आणि साला हा यार गद्दार. साला तिच्या गोट्यात घुसून हे असलं सगळं लिहितो रे. तिथे आला त्याला घेऊन ना असा. सोडून दे. आधी आता इथं काय करायचं ते सांग.
छलके जैसे प्यास दिल की तड़के वैसे गले लग जा रे सजनी गले लग जा के पूजो तुझको खुशबू तुम्हारे भाए मुझको फूल बन के पूजो तुझको खुशबू तुम्हारे भाए मुझको गले लग जा रे सजनी गले लग जा फेल गेलं तुझ्या डिचेक दाखवतो म्हणे आता ऐकायला आलं रे कान फुटले होते चायला आणि या फसतात हा काही मोहिमा ना फसतात हा पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आयुष्यात आपल्याकडे ना दुसरा आयटम आहे आणि आता आपण ना जे काय करायचंय ना ते तुम्हाला म्हणजे अशी काही माणसं आहेत ज्यांनी प्रचंड घाम गाळून रात्रीचा दिवस करून आपल्यासारख्या फेल गेलेल्या माणसांसाठी काही गोष्टींचं चित्रीकरण करून ठेवलंय आयुष्यात पीपी पीपी ब्लू फिल्म डिचॅक कुठे विशू पवित्र व्हिडिओ पॅलेस आणि त्या दिवशी झाली एका नव्या अध्यायाला सुरुवात. काय रे काय होय बाळांनो नाही काय काय रे काय होय बाळांनो ते म्हणजे तो काही नाही काय नाही काय नाही नमस्कार काकी झाला का नाश्ता काय नाही काय काका वा 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 अप्रतिम सुंदर सुंदर कारण ना तू ना रांगोळीचे क्लासेस घेत जा नटण्या मुरडण्यातून वेळ मिळाला तर ना. म्हणींची बँक आली काय म्हणाला बँकेत जायला उशीर होतोय चल बाय ना बाय काका. अगं काय ग केवढा तो नट्टापट्टा केवढा तो मेकअप ती रांगोळी फिकट वाटते तुझ्या पुढ्यात आणि चाळीत आधीच एकीने रंग उधळले त्यात दुसरी नको आणखीन. म्हणजे नट्टापट्टा करणारी प्रत्येक मुलगी तशीच असते असं म्हणायचं का तुम्हाला? बोलल्या एखादी मुलगी फॅशन करते तसे कपडे घालते म्हणजे तुमच्या भाषेत ती रंग उधळते. पण असं नसतं काकू. काळाप्रमाणे बदलणाऱ्याला लोक स्मार्ट म्हणतात, रंग उधळणारे नाही. रांगोळीत रंग आणि नाकावर राग. काही बोलायला गेलं की ओकायची आग. आई पेडणेकर काकू आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण माझा नाच आहे बघायला. नाच सावंत वहिनी. अरे काही नकोय ना तुम्हाला मग रोज कार्य येतं बाळांनो. वो VCR और 3 कैसेट का कितना होगा? हाँ नई कैसेट ले ली तो 20 रुपया होगा, पुरानी ले ली तो 10 रुपया होगा और VCR का 75 रुपए है. 115.
अरे रमेश, ये स्पेशल वाला बोल रहा है यार, कौन सा कैसेट दिया है? स्पेशल वाला ही है, आजकल वही चलता है। हाँ, डिमांड है इसको। जलता हुआ दिया। अरे काय जलता हुआ दिया, इसमें ना दिया है ना बाती है। मैं क्या बोल रहा हूँ, कोई नया वाला कैसेट नहीं है क्या, स्पेशल वाला? हाँ यार, नया वाला स्पेशल वाला है। रात रानी की शैतानी चलेगी क्या? फुल स्पेशल? फुल स्पेशल है तो देना है। स्पेशल वाली म्हणजे तीच. आता 115 रुपये. किती? 115 रुपये. हो. अरे म्हणाला होता मला की अंधांसाठी मदत म्हणून 115 रुपये जमा करायचे त्या शाळेतनं कार्ड दिलंय ना त्यांना. भाऊजी घ्या, माठातलं पाणी आहे बरं, तुम्हाला चालेल. थंड आहे पण. असं रे. कसं झालाय फराळ, जमलाय ना? मी म्हटलं पोरांनी सुट्टीमध्ये बाकी काहीतरी इकडे तिकडे टेवला बोला करण्यापेक्षा हे केलेलं बरं ना. नाही का? खरंय नाही पण खरंच गुणी मुलं आहेत आपली. हो. आमची डॉली आजकाल एकसारखी वाचत बसलेली असते. हो ना. चांगलं झालं बरं का चकल्या. पण बाई शारदेच्या हातची चव नाही. आता परत कधी मिळणार तिच्या हातच्या चकल्या कुणास ठाऊक. ज्योतीनं दिवाळीच्या आधीच दिवे लावले आणि आमच्या तोंडचा फराळ पळवला. आता आयुष्यभर आमची कराटे आम्हाला विचारणार, ज्योतिताईनं काय केलं ज्योतिताईनं. काय सांगायचं बाई आम्ही. अहो माझ्या चिवने विचारलं ना, आई शेण खाल्लं तर काय होतं? कानाखाली जाळ काढायचा अशा वेळी. नाही मला ना आधी ना हे आपण नको ती डोकी चालवणं आधी त्यांचं बंद केलं पाहिजे. हो. त्यांचं डोकं चालणं थांबेल, पण कधीपर्यंत? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण त्यांना जर एकदा समजावून सांगितलं तर. काही गरज नाहीये, त्यांना कळायचं तेव्हा कळेल. हे आपले कदम काका उगाच आपले टेन्शन मध्ये. परवा सगळ्यांसमोर माझ्या अंगावर खेकच आहे. लक्ष द्या, मुलांकडे लक्ष द्या. नाही लक्ष दिले. अरे अभ्या ये बारी, काय खातोयस? त्याला द्या ना. चकली घेतोस का रे? ते काय नको काकू. बाबा ते दिवाळीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी तुमच्यापासूनच सुरुवात आहे. आम्हाला पहिली भोगणी देतोयस. पैसा honey don't stop caring money पैसा ए पैसा मदतीला भाग्याच्या नारदाला कैसा फॅन्सी ड्रेसच्या पाकिटातून आला बाबा पैसा देवळाच्या दारामध्ये आला कैसा पैसा अरे माझ्या देवा मला देना थोडा पैसा ओवाळायला डॉलीला एक भाऊ व्हायचा डॉली म्हणते पे नको मला देना पैसा दिवाळीच्या सणात पाया पडून पैसा वर्गणीच्या डब्यातून जमला रे पैसा काय पाहिजे बाळानो? ते आम्हाला स्पेशल टार्झन. ते तुमच्यासाठी नाही आहे. 3 पिक्चर और वो VCR का कितना होगा? काका. अरे हा चलो पुढे बघतो मी. चला तुम्ही जेव्हा ना. चलो 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 तुम चलो. हा काय पाहिजे बाळांनो? एक VCR आणि एक स्पेशल वाली कॅसेट. रात राणीची शैतानी. रात राणीची शैतानी 115. आणि एक हिंदी सिनेमा पण द्या. हो. ऍड्रेस? अभी रूम नंबर आनंदाश्रम. आनंद आश्रमात राहता तुम्ही? मला माहिती आहे.
नीट जमत नव्हतं ना. सोऱ्या बदलून काही होत नाही. मुळात पीठ चांगलं असायला हवं. पीठ चांगलं असायला हवं. अगं ऐक ना. आपण काहीतरी ठरवायला पाहिजे होते यार. काय माहिती रस्त्याला कोण कोण भेटेल. पळा लवकर. अरे पळा काय पळा, रस्ता बघ ना. पडला तर 10 जुळ्या जातील पैसे जमा करायला. आयुष्यात जिंकलस पोरा, जिंकलस. चला चला बघूया. पण तुम्ही बघितलं तर मोठ्याने बोल. हे माकडा, काय सांग. सुसंगती सदा घडो म्हणजे काय अर्थ सांग. भाग्या कदम काकांना बघ. जा जा जा. भीती वाटतेय ग. चांगली संघ घडो. चांगली संग नाही, संगत. चांगली संगत घडो. बोल. चांगली संगत घडो. चांगली संगत घड. मोठ्याने बोल. चांगली संगत घडो. ए लाडू फोडून टाकीन मी. पण मी त्याला हसू नको. काय ना रे, एक एक कल्टी मारा सोबडीत. चल सांग. सुजानं वाक्य कानी पडो म्हणजे काय. आपल्या कानावर सतत चांगल्या गोष्टी पडत राहायला हव्या. हा, चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर आता पडल्यात. तुमच्या आयुष्यभर लक्षात ठेवा. मी सांगतोय ते, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. म्हणा सगळ्यांनी. सुसंगती सदा मोठ्याने. कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो. सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकानी घडो. कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो. अनंती कमळी जडो मुरळीता हटाने अडो. वियोग घडता रडो मन चरित्री घडो. सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकानी घडो. कलंक मतीचा जडो
झालं म्हणून तुला सांगत असते ना, गोंदू बाबांचा अंगारा लावत जा. घे प्रसाद घे. नकोय. अगं काय काय होतंय? बरं वाटत नाहीये का? हा काय होतंय? आई मला तुला एक प्रश्न विचारायचा. आई शपथ यार, भाग्या वाचलो. भाग्या काही नाही. कदम अंकल कसे आहेत? बरे आहेत का? आप बोलना मत था किसको हम यहाँ. खूपच वाट लगेगी हमारी. आप भी किसी को बोलना नहीं है ये यहाँ मिलता है करके. तो वो और किसी को बोलेगा तो मेरी भी वाट लग जाएगी. हाँ, तेरी भी चुप और मेरी भी चुप. हाँ? और कोई तीसरा था क्या? शिव सगळं सांगते. घरी आल्यावर सगळं सांगते. आज आली आणि उलटली. आल्या गेल्याच्या, पै पाहुण्याच्या, ऊन वाऱ्याच्या, देवादिकांच्या, भूताकेतांच्या, खेराकुटांच्या डोळ्यात राग पडू दे रे देवा. तू थांबा इथेच, मला बोलायचंय तुमच्याशी. डॉली, आपण ते पुस्तकात वाचलं होतं बघ, ते पिवळं पुस्तक, पान नंबर 32. काही दिवसांनी सुगंधाला कोरड्या उलट्या होऊ लागल्या. बघून पण उलट्या होतात? नाही नाही गो, मी पण बघितलं होतं. मला कुठे झाल्या? हे पण तू घरी काही सांगितलं नाहीस ना? अगं बोल ना, आईला काही सांगितलंस का? काय चाललंय तुमचं? तू बाई झोप ग. काय ना, झोप, आराम कर. या पोरीचं ना काय करावं मला काही कळत नाही बे, खरंच. काय सांगू? आला ना मीठ मोहरीचा वास आला ना. मग अव्या, भाग्या, आत या. अरे बोलू नका. ये आत या, आतमध्ये या. तुमचाही वास येतोय मला. या बसा. या बसा. काय चाललंय काय तुमचं? हा, हे सगळे तुमचे धंदे तुमच्या आई बाबांना माहिती आहे? अरे बघा काय हाल झालेत माझ्या लेकीचे. आणि तू डॉली, तू मुलगी आहेस ना, तरी ह्यांच्या बरोबर या सगळ्यात. अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं ही, खरंच अपेक्षा नव्हती. गोंदू महाराज, यांना क्षमा करा. तुमच्या आई बाबांना येऊन भेटते की नाही बघा. नको काकू. म्हणजे ते आम्ही सगळे ते टीचर. काय डिचक काय? हा, तू तर अजिबात बोलू नकोस. तूच आणलास ना तो काळा मुलगा. तो असा आडवा गेला ना तेव्हापासून झालं हे सगळं. अरे सुट्टीच्या दिवसात लहान मुलांनी बैठे खेळ खेळावेत, तर उन्हात तुम्ही डिचक करता. आणि पित्त उसळतं म्हणून हा त्रास होतो. बरोबर आहे काकू. बरोबर आहे काकू. बरोबर आहे काकू. बरोबर आहे काकू. गोंदू महाराज, काय चाललंय? मी मेलो होतो यार, फार मेलो होतो. अरे चिवची आई म्हणजे चिवची वाटे. त्यावेळेस तिला कळलं असतं ना, तर ठाणभर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चिव करायला फिरली असती. तू काही म्हणा, पण आपण वाचलेल्या सगळ्या गोष्टी ना खऱ्या असतात यार. आता मला कळलं की ज्योती त्यांनी शेण खाल्लं म्हणजे नक्की काय केलं ते. आई शपथ, हे ढिचॅक म्हणजे सॉलिड आहे यार. आता पुढच्या वेळी ना येणारच नाहीये. हो, कारण आपल्याला एकदा बघायचं होतं आणि ते आपण बघितलंय. जिथपासून सुरुवात झाली होती की शेण खाणं म्हणजे काय, याचं उत्तरही आपल्याला मिळालंय.
ए तुम्हाला आठवतं आपण शेवटचं कधी गेलो होतो? आपण खेळ विसरलोय. शी यार बस आता. नको. काय यायचं? अरे गेली का? का नको? हा? तुमचं शिक्षण अर्धवट राहणार आणि यात नापास झालात ना तर परत परीक्षा नसते आयुष्यात. अरे पण ती डॉलीला शिक्षणाची भूक नाही रे. शिक्षणाची भूक नाही तिला. आणि मला एक कळत नाही, तुम्ही त्या पोरींबरोबर बघतात कशाला? हे काय पोरींबरोबर बघण्यासारखं आहे? हे इला येडे. म्हणजे तू नाही संपदा बरोबर येडाय काय? मारायचंय? आपणच संपदाला अजून फिराय रे. तिच्याशी अजून टाका भिडला नाही. दोनों तरफ से आग लगी होगी ना, तो ही देख सकते एक साथ डिचक डिचक. नाहीतर अशी कुठली बी पोरगी राजी होणार ना डिचक डिचक बघायला. आणि संपदा तर नाहीत. संपदा एकदम साधी पोरगी आहे रे. तुझं तोंड पाहिलं का आरशात? का तोंड्या? लक्षात ठेव, नुसतं माझ्याकडे बघितलंस ना तर डोळे काढून हातात देईन. अख्ख्या शाळेसमोर तुझ्या चपलीनं तोंड नाही फोडलं ना तर नावाची संपदा नाही. तर ठेव फोन. तरी पण हो म्हणाली ती. बघशील तिच्याबरोबर? अरे पोरी त्याला आपलं प्रेम असेल ना तरच ते डिचक डिचक बघायला राजी होते आयुष्यात. मला बघायचंय ढिचॅक ढिचॅक. माझ्या बरोबर? मग तुला नाही बघायचं? तुला बघायचं असेल तर मला पण बघायचं. आणि काही चुकीचं नसतं रे त्यात. मी आईला विचारलं ना तर ती म्हणाली की आरत्या स्तोत्र मनाला लागलेला मळ धुवून टाकतात. एक सिनेमा बघायचा, एक श्लोक म्हणायचा, सगळे डाग स्वच्छ. वेळ झाली, चला चल ना. कसा बघत होतास तू चिवकडे? घाणेरड्या फालतू आहेस तू, फालतू. हा बघत होता. मग तू गप्प बस ग. तुला काही कळत नाही, लहान आहेस तू अजून. मग तू काय स्वतःला मोठी समजतेस? डॉली अगं शांत हो. तू तर बोलूच नकोस. खाली मुंडी पाताळ झुंडी आहेस नुसता. सभ्य असल्याचा ना आव आणतो साव. आणि काय ऐकून घेतो म्हणून काही काय बोलणार तू? खरंच खरंय ओढ नाही तुला शिक्षणाची ओढ. काय भाग्या? हा बघ ना. हा निहाती बघत असेल का रे बीपी? काय? तुला ती आठवते बीपी मधली शॉवरवाली रे? ती आहे ना निहाताई सारखी दिसते. सेम टू सेम डिट्टो. ताई आहे ना ती तुझी ताई. खरी थोडीच आहे पण खरंच रे आयटम बॉम्ब आहे. भाग्या, अरे विशू नेहाताईला आयटम बॉम्ब म्हणला तेव्हा तूच ओरडला होतास ना त्याला. आणि आज तूच. शी. हो, कारण तेव्हा पण बीपी कुठे बघितला होता. आणि तसंही नेहाताईकडे बघितलेस कधी तू? एवढा नट्टापट्टा करते तो कोणाला दाखवायला? कपडे बघ ना इसे. शी. म्हणजे जर मी तसे कपडे घातले तर तुम्ही माझ्याकडे सुद्धा? तेव्हाच कशाला म्हणा, तुम्ही तर आता सुद्धा माझ्याकडे तसंच बघत असणार ना. डॉली काही काय पुरे झाली ही नाटकं. मी बघितलंय तुम्हाला मुलींकडे बघताना. बीपी त्या 2 तासांच्या कॅसेटमुळे तुम्ही कायमचेच बदललात रे. मला नाही राहायचं तुमच्या बरोबर. चल शिव. डॉली हे बघ एवढं काय एक दिवस तुझा हात पकडतील ना तेव्हाच कळेल तुला. आत्ता नाही करणार. डॉली थांब. डॉली खड्ड्यात गेली. कोण समजते कोणी स्वतःला? मला आवडते नेहाताई, आवडते बस. आणि मी काही केलेलंही नाहीये रे. ही तर बाया असं बोलून गेलं तसं काय मी काय हव्या? हा यार काय अव्या तू पण?
अगं तेच नाही अगं चिव चिव अगं ऐकून घे यार भाग्या तू पण नाही यार. मी पण काय काय मी पण राग आला का बोल ना राग आला ना मग जा ना तिच्या मागे तसं इथलं जाम पुळका आहे ना चिवचा. हे बघ जशी तुझी चिव आहे ना तशी माझी नेहा आहे. ज्या गोष्टीची भीती होती तेच घडत होतं. सगळंच बदलत होतं. सगळंच. अरे भाग्या बरं झालं भेटलास. घरी चाललास? हो येतेस. नाही नाही एक काम कर ना ही पुस्तकं घरी घेऊन जाशील. हो. आणि हे काय आज चांडा चौकडी कुठे? डॉली ट्रेकिंगला गेले बहुतेक मैत्रिणींबरोबर. आव्या माहित नाही आणि शिव माहित नाही. जाऊ दे तू इकडे कशी काय? मी कॉलेजच्या पार्टीला चालले. आजकाल काय तिकडेच काय ती मजा. आपल्या इथे माझ्या वयाचं कोणी नाही ना. टाइमपासच होत नाही. ज्योती होती ती पण गेली. आम्ही आहोत ना पण. तुम्ही लहान आहात अजून. कोण म्हणतं मी झालो ना आता मोठा. मला कळतं सगळं. अच्छा काय? हेच आपलं आपण जॉली लावूया. लावूया. या तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या बघून मला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. पुस्तकं देशील ना नक्की? हो नक्की. मित्र आहेस ना माझा. बाय. आपला हात जगन्नाथ. हाय काय नाही काय जे काय आहे आपल्या हातातच आहे. दुखतं का? नाही रे जाम खाज येते. अरे तसं नाही रे. ते हातावर ते 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 पोरीव काम. हा ते दुखतं का? जाम जाम दुखतं रे. ते पण तुला कोणाच्या काय रे काय कोण 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 चिव आरती आरती चिव काय सांगते काय पण मी काय बोलतो तू डॉली ना डॉली का? डॉली म्हणजे कसं स्पेलिंग मिस्टेक चुकण्याचा चान्स आहे ना. DOLI डॉली सोपं आहे. अरे चिव माझ्याबरोबर डिचॅक बघायला तयार झालीये. तिचं माझ्यावर प्रेम आहे. आणि तुझं लाजते काय? चल प्रेम बिम कसला करतो आपला बाग्या बघ. म्हणजे बाग्या बोलतो डिचॅक याती जॉली. काय आहे? भाग्या अरे 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 कांदा करायचे आणि कांदा अरे असं कसं पडलास? अरे टरबूज बाम घेऊन ये. असं कसं पडलास? तोल जातो ग बाई या वया आणि मग कोणीतरी देतं खांदा आणि मग तरुण सुंदर मुलींचा नंतर होतो वांदा. असं कसं पडलास? लक्ष कुठे होतं तुझं? अगो चला सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. बरं आहे त्याला. बस रे बस बस सावकाश बघू कुठे लागले बघू. थँक्यू. कुठे लागले बघू.
तो गुडघ्याला. सर तू धडपड्या बघून सायकल चालवता येत नाही. लक्ष कुठे होतं? आई ग. अरे भागा नवा खजिना ना. मला एक सांग, तू गणपतीमध्ये सायकल रेस मध्ये पहिला येतोस. आज काय झालं होतं पडायला? तोल गेला असेल त्याचा. बरं वाटतंय? हो. आई ग. हो हो हो. आई ग. थोडं दुखतंय. बरं वाटतंय? हो. मी करू का मदत? नको. आजपासून सायकल वगैरे सगळं बंद. या गेटच्या बाहेर दिसलोस ना तर बघ. पण मग पिक्चर बुडणार ना आजचं. इथल्या इथे येऊ शकतोस रे. गेटच्या बाहेर जायचं नाही. काळजी घ्यायची, कळलं? हो. बरं वाटतंय? हो. थँक्स नेहा ताई. काळजी घे हा. सॉलिड रे तू साहेब. ये देखो कौन है. कौन है? पहले ये बताओ है कैसा? है ना फैंटास्टिक. ये अपनी बुल्टी का हीरो है. इसी से बुल्टी की शादी होने वाली. मुझे तो बहुत पसंद है. काका. मुझे भी. काय संवाद आहे ते. हा? हे असे हे जान नाही काही नाही त्याच्यात. ही कला सीक्रेट एजेंट. संवाद नाटकामध्ये असतो. प्रेक्षकांशी डायरेक्ट संवाद साधता येतो. हम अभी कल रात को भी कुछ उल्टा सीधा बोल रही थी. समाजाची अभिरुची ढासळत चाललेली आहे सगळी. काल आई होती ना म्हणून फक्त चिमट्यावर निभावलं. नाही तेव्हा सोमाळणार होते तुला. लाज नाही वाटत असा हात धरायला.
खरं सांगतात बाबा. नाही मन निर्मळ काय करील साबण. बाबा नाही, संत तुकाराम. आता मला जनरल नॉलेज दाखवू नकोस तुझं. ह्याने परीक्षेत मार्क वाढतील. पापा नाही धुतली जाणार. पापा नाहीतर काय. मी तुला काय समजत होते रे. आई तुला यावर्षी भाऊबीजेला बोलवणार होती. ओवाळणार होते मी तुला. पण तू असं ओवाळून टाकलेलं अशी असं वाटलं नव्हतं. अगं पण तुझ्यासारख्या मुलाची मला बोलायचंच नाहीये. अगं चिऊ, एक मिनिट. चान्स नाही मारायचा. लांबून बोलायचं. कळतं मला आता सगळं. अरे भाग्या, तू आज देवळात काय? रिझल्ट वगैरे जवळ आला वाटतं. जॉली आय लव्ह यू. भाग्या, एवढा पुढे केलाय तो. कानफटकाने फोडलं त्या डुकरात. काका तसं करणं खूप सोपं आहे हो. त्याने उद्या जॉलीसाठी दुसरा हात शोधला तर शेवटी एका छपराखालचे माझे सोबती आहेत ना सगळे. अगं पण म्हणजे मी त्या आव्याच्या बाबाला बोललो होतो ना, ते बरोबरच होतं. खूपच हुशार झाली आहे ती मुलं. त्यांना आताच थांबवायला पाहिजे, नाही तर. काका एक सांगू, या सगळ्यात ना त्यांचा तो नवीन मित्र आहे ना, तो पुढे आहे. अगं पण त्या गाढवाच्या मागे जायला या माकडांना आखला नको. यांना आणि यांच्या बापांना आजच. काका नको. काका 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 अरे तो तिच्या प्रेमात नाहीये. प्रकरण प्रेमाच्याही पलीकडे गेलाय. हे बघ, मनाच्या सुप्त इच्छांना अनुभवण्याची ही धडपड आहे त्याची. त्याच्या नजरेला नजर भिडवून पाहिलंस तर तुझ्या लक्षात येऊ शकतं की त्याच्या डोळ्यातला निरागसपणा पार निघून गेलाय. वयाच्या खूप आधी आलेलं हे मोठेपण वासनांधतेकडे झुकत चाललंय. आणि 13व्या वर्षी त्याला 22 वर्षांची मुलगी हवी आहे, आणि ती फक्त प्रेम करण्यासाठी नको आहे. काय सांगताय? क्या बात आहे. वा, अप्रतिम विषय आहे नाटकाचा. हा विषय नाटकाचा नाही. असं काय करताय तुम्ही? मला सांगताय हा विषय नाटकाचा नाही. काहीतरी सांगतोय आणि तू असं काय करताय काका? आतापर्यंत हा असा विषय रंगभूमीवर आणायचं कोणाचं धाडस झालं नसेल. मी त्या मुलाच्या धाडसाबद्दल बोलतोय आणि तू नाटकाच्या धाडसाबद्दल बोलतोयस. कसलं मुलाचं धाडस काका? 13 वर्षाच्या मुलाला घेऊन हा असा कुठला तरी विषय समजावणार कसं त्याला? आणि हे सगळं त्याच्याशी बोलणार कोण? तू बोल तुझ्या भाग्याशी. भाग्याशी कशाला? हे बघ, तुझा भाग्या सुद्धा त्याच वयाचा आहे. आता त्या वयातली मुलं जर ते असल्या वाटेवरून जात असतील तर तुझा भाग्या सुद्धा कदाचित. भाग्या सुद्धा काय काय बोलताय काका? भाग्या जर ह्या असल्या कुठल्या तरी वाटेवर जात असेल ना, थोबडवून काढीन मी भाग्याला आत्ताच. अरे काय चाललेत काय उद्योग? बाप म्हणून नाव लावायला परवानगीच देणार नाही त्याला. हे या वयात असले उद्योग असतील ना, या 3ऱ्या मजल्यावर खाली ढकलून देईन त्याला मी. जीव घेईन त्याचा. माझं म्हणणं ऐकून घे. हे बघ, अरे तू त्याला अभिनयासाठी
अभिनयासाठी विचार ना, एक दिग्दर्शक म्हणून, बाप म्हणून नव्हे. भाग्याला ह्या असल्या विषयाच्या नाटकात जर का मी घेतलं तर हा विषय नाटकातनं माझ्या घरातही पोचू शकतो. पण हा विषय आधीच घरात आला असेल तर पोचणारच नाही. मी तो पोचू देणार नाही. का काका सावकाश कुठे चाललात? थांबा की. नाही, मी आधी विचार केला होता वेगळ्या शेवटाचा, पण आता वाटतंय पुन्हा नवी सुरुवात करावी लागणार. वाक्य बरं आहे नाटकासाठी. पुन्हा नवीन सुरुवात करावी लागणार. काका बाकीच्यांना पाठवून द्यावर. मी एकटा किती वेळ हे असं करत बसणार? कदम काकांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा विषयच इतका नाजूक होता की तो समजावा कधी, कुणी आणि कसा.
ए पुन्हा काय खेळ बसला चला उद्या टप्पू लोक अभ्यास करायचं सोडून हा? ए तिच्या आईला विद्येची ना इज्जतच नाही आजकालच्या पोरांना. कुठे ते अव्या कशाला ते आपण मित्र आहे ना त्याचा. आपण मी मित्र आहे त्याचा. टक्के त्याला विचारून येतो. त्याची माहिती आहे तुझे सांग. 46. 46 हो. जे वाचतोस ते डोक्यात शिरतं का? नाही डोक्यात जात. काय काय म्हटलं? नाही काय म्हटलं? काय नाही काय नाही काय नाही. 46% म्हणे. काय वाचतो बघू? नाही राहू दे. बघू राहू दे ना काका राहू दे ना. ही असली पुस्तक ही कुठून आली? कुठून आली? मला कसं माहित असणार ना. ही असली पुस्तकं मला नाही माहित. ती कोणीतरी ठेवली कोणीतरी मुद्दाम. अरे घाबरतोस कशाला? हे बघ हे बघ हे पुस्तक काका माझ्याकडे अजून आहे. बघायचं तुला? तुला बघायचे का? माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी खास पाठवली. कसली कॅसेट? ती जाऊ दे. चिव आव्याला एक स्माइल दे ना ग. तो घाणेर ना. ऐक ऐक ऐक. स्माइल नाही तर घर नाही. घर नाही तर आपण कॅसेट कुठे बघणार? ती स्पेशल वाली का? चिव हो स्पेशल वालीच होईल ना. समज तुला घर मिळालं, बकरा शिवून द्या. बकरा कोण? बकरा कोण? सांग ना. त्याचं तुला काय करायचं आयुष्यात? और वो जो बकरा है ना जिसको मैंने पकड़ा है उसको अपन काट के कभी भी डिचक देख सकते हैं. वो भी फोकट. अरे पण सगळी प्लॅनिंग झाली आहे. उद्या आव्याकडे तुला यायचं तर बोल. ताई मला कशाला बोलवलेस तू इकडे? मला यात अजिबात इंटरेस्ट नाही. हाय या ना काका या. काय चाललंय? हा नाही ते दारू उघडायला इतका उशीर? वाचवतो ना. हे बघ कितनी कठोर तपस्या के बाद मैंने ये उज्ज्वलता प्राप्त की है. इसे मैं अरे वा सिनेमा बघायचा प्लॅन दिसतोय. हा? तो पवित्र व्हिडिओ पार्लर वाला रमेश सांगत होता की तुम्ही छोटा जवान, अलीबाबा 40 चोर असले सिनेमे पाहत नाही आता म्हणून. डोळ्या देखत
बघता बघता किती मोठे झालात नाही तुम्ही, कळलं देखील नाही. ठीक आहे, लावा हे मोठ्यांचा सिनेमा लावा. मी बघतो तुमच्या सोबत मोठ्या माणसांचा सिनेमा. नको काका प्लीज. का नको काका नको नको प्लीज. राहू दे काका. अरे नको का नको, लावा ना बिंदास. काका आपल्यातच आहे. काय काका? अरे आपल्याला ना डिचाक बघायला काकांनीच पैसे दिले होते. याव्या आणि ना यांच्याकडे नवा खजिना आहे, सॉलिड आहे, मी बघितलंय ना. काय काका? अरे माझ्याकडे कुठला खजिना बिजिना, ती पुस्तकं तीच होती जी या भाग्याने पाईपात लपवली होती. आणि हव्या तू चिवताईवर जे कवडसे टाकतोस ना, ते अधूनमधून माझ्या खिडकीपाशी पण पोचतात. अरे बाबांनो, ते तुमचं काय म्हणतात ते, हा ढिंच्याक बघण्याचं वय नाहीये हे, कळलं का चिवताई? बर मला एक सांग, तू नेहाताईला आय लव्ह यू म्हणालस ना? म्हणालास की नाही? म्हणालास की नाही? हो. पुढे काय? हा, हे बघ, तुला त्यातून काय मिळालं मला माहित नाही, पण मला मिळालंय. हो, आणि ते सगळं समजावून घेण्याचं तुमचं हे वय नाही असंही मी म्हणत नाहीये रे. घ्या, सगळं नीट समजावून घ्या. पण तुम्हाला खरं सांगू, आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे जी या असल्या कॅसेट मधून अतिशय घाणेरड्या आणि बिभत्स पद्धतीने तुमच्या समोर मांडण्यात येते. पहिलं प्रेम, पहिला स्पर्श, या सगळ्या नाजूक भावना तुम्ही यामुळे हरवून बसता. नाही पण यामध्ये फक्त तुमची चूक नाही, आमचीही आहे. खरंच आमचीही चूक आहे. आयुष्यभर आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारले आणि छडीच्या तालावर त्यांची उत्तरं तुमच्याकडे मागितली, पण तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची तयारी मात्र आम्ही कधीच केली नाही. आयुष्यात असला प्रसंग आला तर पुढे काय करायचं याच्या ऐवजी असले प्रसंग येऊच नयेत म्हणून काय करायचं याच्याकडेच आम्ही जास्त लक्ष दिलं. काका तुम्ही हे सगळं आमच्याशी बोलताय, पण मग आमचे आई वडील का नाही बोलत? लाज, भीती नाही, पण ते बोलत नसले तरी तुम्ही पुढाकार घ्या आणि बोला त्यांच्याशी. अरे तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे असलं काहीतरी करत बसण्यापेक्षा आईबापांशी बोला. तुम्हाला आणखीन 2 नवीन मित्र सापडतील. हो, आई वडिलांबरोबर मैत्री होणं खूप गरजेचं असतं, नाही का? गरज आहे काळाची, ती तुमची आणि काळाची.
मनातले मन बोले की मी आहे निर्दोष, खोटे सांगत नाही आई. हा बाबा विनय बाब हा विनय दादा आला नाही हो बऱ्याच दिवसात आपल्याकडं. अरे आज एकदम विनय दादाची आठवण आली. विनय दादाची आठवण आली. नाही काही नाही सहजच. आई बाबांशी बोलता येत नाही हे कळलं आणि विशूचं म्हणणं पटलं. फेस टू फेस बात नहीं कर सकते तो 50 पैसा खर्चा करने का आयुष्यात. हॅलो बाबा. हा बोल रे बाबा. अहो मला एक प्रश्न विचारायचा आहे. अरे बोल ना. ए अव्या अरे बोल की. हॅलो अव्या. अरे काय झालं बोल ना. बोलत का नाहीस तू बोल की. हॅलो हॅलो अव्या. अरे काय काय झालं काय. अरे बोलशील का जरा तू. हॅलो हॅलो अव्या. कसला विचार करतोय सव्या. आपला श्लोक तुला कधी फोन करेल याचा. काय गंमत असते बघ. मी जेव्हा पीसीओवरून आईला फोन केला होता तेव्हा मी 13 वर्षांची होते. आपला श्लोक 11 वर्षांचा आहे. म्हणजे मध्ये इतकी सगळी वर्ष गेली पण कुतूहल फक्त 2च वर्षांनी लहान झालं रे. डॉली, विशू यांच्यातला विशू कोण आहे हे शोधलं पाहिजे. कसं शोधणार आहेस तू हे. यांचा विशू 24 तास यांच्या बरोबरच असतो हव्या. सीडीज, डीव्हीडीज, मोबाईल फोन्स, इंटरनेट. आणि तसंही आता अव्या इट्स टू लेट. म्हणजे ज्या गोष्टी ऑलरेडी श्लोकच्या डोक्यात गेल्या आहेत त्या आपण त्याच्या डोक्यातून बाहेर तर काढू शकत नाही ना. आपण फक्त त्याला पटवून देऊ शकतो की हे त्याला हे जे कळलंय ती फक्त मजा नाहीये, ते ज्ञान आहे. राईट. लेट्स मेक हिम सिरियस अबाउट दिस. खरं तर आज मुलांना त्यांचं काय चूक आहे हे सांगणाऱ्या पालकांची गरज नाहीये, तर काय बरोबर आहे हे सांगणाऱ्या मित्राची जास्त गरज आहे. मंगलमूर्ती मोरया. रोल कॅमेरा क्लॅप ऍक्शन. करूया दंगा घेऊया पंगा पुस्तक पाटी खुंडीला टांगा उठता बसता नसेल आता अभ्यासाचा सल्ला भिका मुन्या साऱ्या चिंता करूया
पटफू खुशाल मारू डल्ला करूया आता कल्ला 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 प्रश्न शेकडो लाखो शंका मनात त्याचा वाजे डंका मोठे करती मुस्कट दाबी वाढत जातो त्यातून घुलता जोवर नाही मिळत उत्तरे तोवर लढवू किल्ला 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 करूया आता कल्ला 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 करू नका हे करू नका ते हुकुम हजारो सुटतील येथे उठता बसता जो तो केवळ उगाच देईल सल्ला का पुण्या साऱ्या चिंता करूया 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 करूया